हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू परिवर्तन लर्निंग सेंटर. विद्यार्थी मित्र, मागच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण 8वी NMS च्या बुद्धिमत्तेचा सांकेतिक भाषा यावरील बरेच प्रश्न पहिले होते. प्रश्न क्रमांक 29 पर्यंत आपण आलतो. या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये राहिलेले जे काही प्रश्न असतील आपण पूर्ण प्रश्न कव्हर अप करण्याचा प्रयत्न करूयात. विद्यार्थी मित्र, चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा. व्हिडिओ लेक्चर्स आवडत असतील तर लाईक करा आणि तुम्हाला याच्या नंतर कुठला पार्ट पाहिजे, कुठल्या पार्टवरती आपल्या व्हिडिओ लेक्चर्स पाहिजे त्या कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्या की याच्यावरती आम्हाला दुसरा व्हिडिओ लेक्चर्स पाहिजे, त्याच्यावरती आपण बनवण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, चला वेळ न लावता सुरू करूया राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी. प्रश्न क्रमांक 29 काय सांगितलं एकदा बघून घेऊ आपण. 29 मध्ये आपल्याला सांगितलंय की इथे एक स्तंभ आहे, इकडे एक स्तंभ आहे, याच्यामध्ये काही अक्षर आहेत आणि तिकडे काही अंक आहेत. तर कुठल्या अक्षरासाठी कुठला अंक येते सगळ्यात अगोदर तर ते आपल्याला काढणं खूप गरजेचं आहे. आणि ते कसं काढायचं त्याची ट्रिक्स तुम्हाला वगैरे मी सांगितलेली आहे, त्यानुसार हे काढून घ्यायचं. आणि नंतर ऍक्ट शब्दासाठी कुठले अंक असतील, या पॉन्ड शब्दासाठी कुठले असतील, अडॉप्ट शब्दासाठी कुठल्या अंकांचं म्हणजे ते असणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आता यासाठी बघा, क्लॅप या अक्षरामध्ये आणि टॉप या अक्षरामध्ये इथं पी आहे आणि इथं पण पी आहे, आणि या दोन अंकांमध्ये जर बघितलं तर कुठला अंक सारखा दिसतोय तुम्हाला, तर नीट लक्ष बघलं तर इथं पण 9 आहेत आणि इथं पण 9 आहेत. म्हणजे पी साठी काय येणार, मग पी साठी 9 येईल. मग आपण इथे लिहू शकतो की पी साठी 9. त्यानंतर पीचं तर झालं. आता बघा, इथं पण ओ आहे, इथं पण ओ आहे. आता या दोन अंकांमध्ये सारखा अक्षर अंक कुठला दिसतो मला, 8 आणि 8. मग ओ साठी काय लिहिणार तुम्ही, ओ साठी 8 लिहिणार. आता या ठिकाणी ओ आणि पी साठी 2 अंक गेले, राहिले फक्त 5. मग टी साठी काय येणार, टी साठी 5. म्हणजे हा जो पूर्ण टॉप हा शब्द होता हा याच्यासाठी 958 चा जो अंक आहे हा कंप्लीट झालेला आहे. आता ओल्ड आणि क्लॅप या शब्दामध्ये काय समान दिसते का तुम्हाला, तर समान म्हणजे एल दिसते. इथं एल आहे आणि इथं एल आहे. ठीक आहे, तर या मध्ये 8 तर गेला, 37 म्हणजे 3 आणि 7 हे दोनच अंक राहिले, 3 आणि 7. आणि यामध्ये 726, यामध्ये कुठला अंक तुम्हाला सारखा दिसतो तो म्हणजे 7 चा, हा 7 आणि इथं असलेला हा 7. तर एल साठी मग काय येणार, एल साठी येणार 7. आता एल साठी जर 7 गेलं आणि ओ एल तर झालं समजा. डी साठी काय येणार मग 3. तर एबीसीडीतल्या डी साठी येणार 3. म्हणजे याचा सुद्धा पूर्ण अंक आपण इथे शोधून काढलेले आहेत. आता याच्यासाठी पण पूर्ण अंक आपण शोधून काढलेले आहेत. आता राहिलं फक्त काय, सी एल ए पी. तर या ठिकाणी बघा, इथं ए आहे, इथं पण ए आहे. या 2 आणि 6 हे दोनच अंक राहिले. 7 आणि 9 तर आपल्याला माहित आहेत कशासाठी आले ते. आता 2 आणि 6 आणि या ए मध्ये जर बघितलं आपण सारखा अंक कुठला आहे, तर इथं 6 येतं, इथं पण 6 येतं. मग ए साठी काय येतील, 6 येतील. इकडे लिहितो मी वाटलं तर, ए साठी 6. आता ए साठी जर 6 आले, इथं पण 6 झाले, ह्या ए साठी गेले. आता फक्त सी राहिला. मग सी साठी काय येणार, सी साठी 2 येतील. म्हणजे पूर्ण हे अंक इथं आपल्याला मिळाले. सी साठी 2, इथे लिहू आपण सी साठी 2. आता या ठिकाणी बघा, ए साठी आपल्याला समजलेला आहे 6 आणि टी साठी आपल्याला माहिती आहे 5 आहे. इथं लिहिलं ना आपण. मग राहिलं काय, एन. एन साठी येतील 4. मग आपण लिहू एन साठी 4. अशा प्रकारे या मध्ये एबीसीडीतल्या कुठल्या अक्षरासाठी कुठला अंक येतो तो आपण इथं शोधून काढला. तुम्ही वेगळी वेगळी ट्रिक्स तुमचं डोकं जसं चालतं त्या पद्धतीने शोधून काढू शकता. आणि एकदा जर का ते शोधून काढलं की मग प्रश्न सोडवायला सोपं. मग आता ऍक्ट या शब्दासाठी काय तयार होईल सांगायचंय. पहिला प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्या. मी लिहितो इथं ए सी टी ऍक्ट. तर ए साठी आपल्याला माहित आहे, ए साठी आपण 6 घेतलेले आहेत, सी साठी 2 आणि टी साठी 5. 6 से 25 म्हणजे ऑप्शन नंबर 3 आलं का एकदम योग्य उत्तर. मग तसंच आता कमेंट बॉक्स मध्ये सांगा की POND या शब्दासाठी काय येईल, POND. ठीक आहे, चला सांगा, आन्सर सांगायचं. फास्ट फास्ट कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्या आन्सर. लवकर लवकर आन्सर टाकून द्या. कोणाचं इथं बघू एकदा आपण. ठीक आहे, तर तुमचं इथं तोपर्यंत सांगून देऊ आपण. तर पी साठी बघा, एबीसीडी मध्ये पी साठी काय येणार घेऊ आपण, 9 घेणार. ओ साठी काय घेणार आहेत, 8 घेणार आहेत. एन साठी 4 घेणार आहेत आणि डी साठी 3 घेणार आहेत. म्हणजे 98 43 कुठं आहे बघा, 98 43 ऑप्शन क्रमांक 4. म्हणजे 31व्या प्रश्नाचा ऑप्शन क्रमांक काय आलं, मग 4 आलेला आहे. पुढे प्रश्न 32वा, अडॉप्ट या शब्दासाठी सांगायचं तुम्हाला. आता इथे लिहितो मी ADOPT. ठीक आहे, अडॉप्ट. तर ए साठी बघा, ए साठी काय घेतलं होतं आपण 6, डी साठी 3, ओ साठी 8, पी साठी 9 आणि टी साठी 5. आता हे अंक 63 895 कुठं दिसते बघा, 63 895. 63 895 ऑप्शन क्रमांक 1. 31चं उत्तर काय आलं मग, पर्याय क्रमांक 1.
अशा प्रकारे तुम्हाला हे कसं सोडवायचं हे समजलेलं असेल. वाटलं त्याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या, हे कसं काढलं ते तुम्हाला नंतर समजेल. त्यानंतर आता पुढं प्रश्न 33 बघा आहे ते बघूया. त्या अगोदर मी क्लीन करून घेतो. मग प्रश्न 33 बघा की एका सांकेतिक भाषेत रेड हा शब्द 6720 असा लिहिला आहे, किंवा त्याला आपण 6720 असं वाचूयात, असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत ग्रीन हा शब्द कसा लिहावा. आता यासाठी तुम्हाला एबीसीडी माहित पाहिजे. बघा एबीसीडी कशी लिहितात ते, तर एबीसीडी आपण लिहून घेऊया. ABCD EFGHIJKLM NOPQRSTUVWXY and Z. आणि तुम्हाला याच्यामध्ये माहित आहे की आपण अंक अक्षर कसे देत असतो. तर याला आपण देणार ए ला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. ठीक आहे. आता यानंतर तुम्हाला समजेल की प्रश्न नेमका सोडवायचा कसा. आता रेड हा शब्द आहे, मी इथे लिहून घेतो तो RED. हा रेड शब्द याला उलटा लिहावा लागेल आपल्याला, म्हणजे 6720 कसं आलं ते समजेल. याला मी लिहिलं DER डेर असं लिहिलं. आता एबीसीडी मध्ये लक्षात घ्या, डी हा किती क्रमांकाला येतो तो एकदा बघून घ्या. ठीक आहे. हा डी, त्यानंतर ई बघा किती क्रमांकाला येतो, हा ई, आणि त्यानंतर आर बघा किती क्रमांकावरती येतो, हा आर. आता हे एकदा आपण लिहून घेऊयात. तर डी च्या खाली क्रमांक लिहितो मी. डी च्या खाली घेतला आपण 4, ई चा क्रमांक घेतला आपण 5 आणि आर चा क्रमांक घेतला आपण 18. या प्रत्येकामध्ये +2 जर केले आपण तर आपल्याला अंक काय भेटतो तो लक्षात घ्या. याच्यामध्ये +2 केले, ह्याच्यात 2, ह्याच्यात 2, सगळ्यामध्ये +2 केलं तर 4 आणि 2 6, 5 आणि 2 7 आणि 18 आणि 2 20. तर 6720 हे अंक आपल्याला इथे मिळालेले आहेत. समजलं का हा रेड कशा प्रकारे तयार झाला. मग तसंच ग्रीन शब्द आपल्याला सांगायचा आहे, तो तयार करायचा आहे. तर मला सांगा ग्रीन कसा तयार होईल. कमेंट बॉक्स मध्ये ग्रीन साठी सांगून टाका. GREEN हा ग्रीन आहे, याला उलट लिहा. एन अगोदर लिहा, नंतर ई, नंतर आर आणि जी, आणि याच्या क्रमांकाला कुठलं अंक येतो, या अक्षरासाठी कुठला अंक येतो तो लिहा. त्या सगळ्यामध्ये +2 करा. मग एन साठी बघा किती क्रमांकाला येतो. एन आहे 14 नंबरला, घेतले आपण 14. ई असतो 5 नंबरला, ते घेतले आपण 5. आर असतो 18 नंबरला आणि जी आहे बघा 7 नंबरला. या सगळ्यामध्ये आपण +2 केलं, 2 2 2 2. ठीक आहे. तर 14 आणि 2 ते असे बेरीज नाही करायचे, ते म्हणतात ते बेरीज करतात 7 आणि 2 असं हाताला वगैरे वगैरे ते नाही करायचं, नाही तर ते चुकल. फक्त त्या क्रमांकाच्या ठीक आहे अंकाचं आणि त्याच्यामध्ये +2 करायची बेरीज, एवढंच करायचं बस. मग 14 आणि 2 काय होतील 16, 5 आणि 2 7, 5 आणि 2 7, 18 आणि 2 20, 7 आणि 2 9. आता तुम्ही म्हणता मास्तर एवढं झालं का, असे कशी बेरीज करायला, असं काही करायचं नाही. पहिले सांगतोय तुम्हाला, बुद्धिमत्ता आहे ही. यामध्ये असंच करायचं आपण, जो सांगले ते म्हणजे प्रत्येक अक्षराचा क्रमांक अधिक 2, प्रत्येक अक्षराचा क्रमांक अधिक 2. मग बघा बरं आता कमेंट्स मध्ये सांगा की 16 77 209 तुम्हाला ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय का. बघा 16 77 209, 16 77 209 पर्याय क्रमांक 1. ओके राईट. ठीक आहे. तर 33 चा आन्सर आपला पर्याय क्रमांक 1 हे आलेलं आहे. आता जाऊया प्रश्न क्रमांक 34 कडे. त्या अगोदर मी हे क्लीन करून घेतो, किंवा यालाच आपण काय करूया म्हणजे रफ करूया. ठीक आहे. याची गरज पडणारच आहे एबीसीडीची, परत लिहिण्यापेक्षा इथंच मी काय करतो रफ करतो. आता बघा प्रश्न 34 जर बघितला आपण, किंवा ठीक आहे क्लीनच करू, डबल लिहिलं तर चालेल. आता 34 बघा काय सांगलाय. या ठिकाणी एका गणितीय प्रक्रियेत 100 वजा m बरोबर 96. म्हणजेच काय, m च्या ठिकाणी जर 4 असतील तर काय होतील 96 येतील. बरोबर. 100 मधून 4 गेले तर 96 येतील. एवढं तुम्हाला समजतंय, एवढं काही सांगायची गरज नाही. तुम्ही काय लहान लेकर नाही, आता 8वी NMSC एक्झाम देणार आहेत. तर 48 अधिक 2, मग 48 मध्ये अधिक म्हणजे के दिले ना, के च्या ठिकाणी जर 2 टाकले तर 50 होतील. ठीक आहे. एकदम बरोबर. मग तसंच मला सांगा तुम्ही की 16 अधिक w ची किंमत काय असणार आहे. तर हे आपल्याला काढायचंय बाबांनो. तर m च्या ठिकाणी जर 4 असतील, ठीक आहे, मी म्हणलं आता m ला काय म्हणलं आपण k, किंवा k पासून यालो ना आपण, k आहे, नंतर l m n o p q r s t u v w इतकीच गरज पडणार आहे. आपल्याला w सांगायचं किती नंबरला असणार आहे ते, त्याच्यावरून मग आपल्याला ती किंमत कळेल. तर सगळ्यात अगोदर तर बघा k ची किंमत किती येणार आहे, 2 येणार आहे. वाटलं वेगळा कलरने लिहू आपण.
हे 2 नंबरला येईल, हे 3 नंबरला, 4 नंबर, 5 नंबर, 6 7 8 9 10 11 12 13 डब्ल्यू 14 नंबरला येईल. ठीक आहे. मग 16 अधिक जे डब्ल्यू आहे बरोबर किती येईल हे आपल्याला विचारले. मग 16 ला 16 अधिक डब्ल्यू च्या ठिकाणी काय घेणार तुम्ही 14 घेणार आणि यांची बेरीज किती येणार आहे, हे इकडे गेले 20 आणि 10 30. तर 30 तुम्हाला पर्यायामध्ये कुठे दिसते बघा, पर्याय क्रमांक 1. म्हणून या प्रश्न 34 चा आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 1. इज दॅट क्लिअर? समजले? ठीक आहे. नो एनी डाउट्स. चला 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 ओके. पुढचं जाऊ आपण प्रश्नाकडे. काय सांगतो प्रश्न 35वा. या प्रश्न 35 मध्ये ते सेम आहे, काहीच नाही. आपल्याकडे 2 कॉलम दिलेले आहेत, स्तंभ ए स्तंभ बी, आणि त्यामध्येच आपल्याला शोधायचं आहे की या स्तंभामधले असलेले जे अक्षर आहेत त्यासाठी कुठला अंक असणार आहे. ठीक आहे, ते शोधून काढू आपण. तर बघा WON वॉन आणि बीट आउट एंड. आता डब्ल्यू बघा ह्यामध्ये इथं एकट्याच ठिकाणी आहे आणि असा कुठलाच अंक आहे याच्यात आहे आणि दुसरीकडे कुठंच नाही. ठीक आहे. 3 जर बघितले आपण इथं आहे तर इथं पण असतात, मग डब्ल्यू साठी 3 येणार नाहीत. 7 जर बघितले आपण फक्त इथंच आहे तर दुसरीकडे कुठं आहेत का नाही. 8 तरी दुसरीकडे आहेत म्हणजे डब्ल्यू साठी 7 येतील. तुम्ही काही डोकं लावा, कुठल्याही पद्धतीने सोडवा, आपल्याला त्या एबीसीडीला योग्य अक्षराचा क्रमांक आपल्याला सापडला पाहिजे. डब्ल्यू साठी जर 7 गेले, इथला डब्ल्यू गेला. आता बघा इथं पण ओ आहे आणि इथं पण ओ आहे. मग या 2 अंकांमध्ये जर विचार केला तर सेम सेम कुठलं असं अक्षर अंक आहे. ठीक आहे. तर 3 आणि 8 आणि 3 आणि इथे 4 9 आहे तर 3 3 सेम आहे. इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे. मग काय येणार, ओ साठी 3 येतील. आता बघा इथं WO झालं, 3 आणि 7 झाले. मग एन साठी काय आलं, एन साठी 8 आले. ठीक आहे, एन साठी 8 आले. एवढं समजलं तुम्हाला, एन साठी 8 म्हणजे हे पूर्ण अंक ओके झालं, क्लिअर. या अक्षरासाठी हे अंक. आता आपल्याला एन साठी तर कळालं, म्हणजे हा बघा इथला पण एन साठी कळालं, एन साठी इथले 8 गेले. त्यानंतर तुम्हाला हे बघायचं आहे की आता बीट हा शब्द आहे, यामध्ये इथं ई आहे, इथं पण ई आहे. मग मला सांगा या 2 अंकामध्ये जर विचार केला तर सारखा अंक तुम्हाला कुठं दिसतोय बघा, इथं पण 2 आहेत, इथं पण 2 आहेत. ठीक आहे, म्हणून ई साठी काय घेणार आपण, 2 घेणार. ई साठी 2 घेऊ शकतो. मग इथं ई आणि एन झालं क्लिअर. मग आता इथं 2 8 आणि 2 झालं क्लिअर, फक्त राहिले 6. तर 6 हे कशासाठी येतील, मग डी साठी येतील. डी साठी आले 6. इथे घेतले आपण डी साठी 6. याचं सुद्धा झालं कल्याण मिटलं. ठीक आहे. आता ई साठी आपल्याला समजलेलं आहे, एन साठी डी साठी. आता या बीट शब्दात आणि आउट शब्दात तर इथं पण टी आहे, इथं पण टी आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये कुठला अंक जे आहे जो सेम असणार आहे, म्हणजे 9 आणि 9 जर बघितला तो सेम आहे. मग टी साठी काय घेऊ शकतो आपण, टी साठी 9 घेऊ शकतो. मग आता फक्त ओ इथे यू राहिलेला आहे बघा. 9 आणि 3 तर झालं, मग 4 राहिले तर इथं काय येणार, यू साठी 4 येतील. मग हे पण क्लिअर झालेलं आहे. इथे लिहितो मी वर यू साठी 4. आता ह्या ठिकाणी बघा ई आणि टी साठी आपल्याला समजलेलं आहे. ए साठी समजले का, नाही, आणि बी साठी नाही. तर आता फक्त 1 आणि 5 हे 2च अक्षर इथं राहिलेले आहेत. मग आपल्याला एक गोष्ट इथं समजायला हवी की बी साठी काय येईल आणि ए साठी काय येईल. ए तर दुसरीकडे कुठंच नाही आणि बी सुद्धा दुसरीकडे कुठंच नाही. ठीक आहे. तर ते आपल्याला या शब्दावरून तयार केल्यानंतर समजेल. लक्षात घ्या, फक्त इथं राहते काय, बी आणि ए, म्हणजे ए आणि बी साठी आपल्याला सांगायचं 1 येईल का 5 येईल, ते आपण शेवटी बघूयात प्रश्न सोडवताना. याच्यावर बी क्लिअर झालेला आहे. ठीक आहे. तर आता TUNE ट्यून या शब्दासाठी आपल्याला तयार करायचं. मी तर लिहितो TUNE. तर बघा टी साठी काय काढलं होतं आपण, टी साठी 9, यू साठी 4, एन साठी एन किधर गया भाई 8 आणि ई साठी 2. तर बघा 94 82 कुठं दिसतंय, दिसतंय 94 82 पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. हा जो प्रश्न होता कितवा, 35वा. यासाठी प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक 4. आता वेट WET हा तयार करायचा आहे. WET डब्ल्यू साठी काय करणार आहे रे 7, ई साठी 2 आणि टी साठी 9. 729 पर्याय क्रमांक देखो 1. आता BOND हा तयार करायचं आहे. मी इथं लिहितो. आता हा बघा इंटरेस्टिंग क्वेश्चन असणार आहे, हा लक्ष देऊन बघा. BOND तर बी साठी आपल्याला माहित नाही सध्या तरी मी लिहित नाही. आता ओ साठी माहित आहे आपल्याला. ओ साठी मी घेतले 3, एन साठी आपल्याला माहित आहे 8 आणि डी साठी सुद्धा माहित आहे. डी साठी 6. ठीक आहे 6. 386
आता बघा या ठिकाणी जर मी 1 घेतला तर पर्यायामध्ये कुठंच तुम्हाला 1386 नाही दिसणार, पण इथं जर 5 घेतले, लक्षात घ्या बी साठी हे जे इथं राहिलं ना फक्त बी आणि ए, बी साठी जर आपण 1 घेतला तर इथं पर्याय काय होतील 1386, पण 1386 कुठंच तुम्हाला पर्यायामध्ये दिसणार नाही, म्हणून बी साठी आपण 1 नाही घेऊ शकत. तर बी साठी काय घेणार मग आपण 5 हे अक्षर घ्या, ए अंक घेणार. इथं बी साठी घेणार तुम्ही 5 आणि ए साठी काय राहिलं मग 1. बस एवढंच क्लिअर होतं. मग बी साठी जर 5 घेतले तर काय तयार होईल 5386. मग 5386 पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. कधी कधी ना तुम्हाला असं डोकं वेगळं लावावं लागतं, बरोबर आहे. इझिली भेटत नाही काही काही प्रश्न, आणि लयच डोक्याच्या बाहेर जात असेल तर एकाच प्रश्नाचा जास्त वेळ नाही लावायचा, नेक्स्ट क्वेश्चन वर मूव ऑन करायचं, पुढचा प्रश्न सोडवायचा. ठीक आहे, चला क्लिअर झाला असेल आय थिंक. तर वाटलं त्याचा स्क्रीनशॉट घ्या, मग आपण पुढचा प्रश्नच बघूया. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा, जिथं तुम्हाला गरज वाटते तिथं स्क्रीनशॉट घेत चला, म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होत राहील. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न किती 37 झाला. 38 आणि 39 इथंच आहे. ठीक आहे, चला 38 39 बघूया काय दिले ह्यांच्यामध्ये. खास टॉक हा शब्द आहे, या शब्दाचा संकेत काय असू शकेल. अच्छा, त्या अगोदर हा स्तंभ दिले का, चॉल्क टॉल हिट टेक, यासाठी आपल्याला शोधावं लागेल. मग बघा या ठिकाणी इथं डबल एल आहे, तर डबल झालेला कुठला अंक आहे 4 आणि 4. मग एल साठी आपण घेऊ शकतो, एल साठी 4, इथल्या एल साठी पण गेला 4. अजून कुठं आहे का एल, नाही. आता इथं पण ए आहे, इथं पण ए आहे, ए साठी काय येऊ शकते. ठीक आहे, तर या ठिकाणी 7 आणि 3 आहेत, या ठिकाणी 3 आहेत पण 7 नाही, म्हणजे 3 येऊ शकतात. ठीक आहे, या ठिकाणी 3 येऊ शकतात. तर ए साठी आपण 3 घेऊयात. मग राहिलं फक्त 7, तर टी साठी येतील 7, इथं टी साठी येतील 7. तर हा टॉल पूर्ण शब्द इथं क्लिअर झालेला आहे. या ठिकाणी टी साठी 7, आता ए साठी इथं 3, हे झालं. हा ओके ओके ठीक आहे. तर आता आपल्याला बघा हिट शब्दामध्ये आणि या चॉक शब्दामध्ये किंवा इतर कुठं पण काढू शकतो आपण. ई बघा कुठं आहे, आता इथं पण ई आहे, इथं पण ई आहे. या दोघांमध्ये ए साठी काढलेला आहे का बाबांनो, ए साठी घेतलेला आहे, इथं आपण 3 काढलेला आहे. ठीक आहे, तर आता इथं ई आहे, इथं ई आहे, या दोघांमध्ये सारखा अक्षर किंवा सारखा अंक कोणता आहे. 8 8 आहे आणि 3 3 आहे. तर आपल्याला माहिती आहे 3 कशासाठी आहे, ए साठी आहे. ए साठी 3 तर गेला, 8 आणि 6 राहिला, तर याच्यामध्ये 8 7 9 आहे. तर 8 आणि 7, 7 तर ऑलरेडी गेलेला आहे, 7 आता कशासाठी गेला आपल्याला माहित आहे, टी साठी गेलेला आहे. मग या ठिकाणी राहतेच काय, तर 8 8 हा अंक सेम राहतोय. मग ई साठी आपण 8 लिहू शकतो, ई साठी 8 लिहू शकतो. ठीक आहे, ई ए टी साठी गेला, राहिला फक्त एच, आणि एच साठी काय येणार मग या ठिकाणी 9. मग इथे लिहू आपण एच साठी 9. हा पूर्ण अक्षर या पूर्ण अंकासाठी क्लिअर झालेला आहे. इथं पण बघा टी ए के ई, इथं टी साठी 7 गेलेले आहेत, ए साठी 3 गेलेले आहेत, आणि राहिलेला अंक जो 8 होता तो 8 सुद्धा ई साठी गेलेला आहे. 7 बघा, 7 8 आणि 3 गेले, फक्त 6 राहिला. मग 6 कशासाठी येतील, के साठी येईल. हा पण क्लिअर आहे, के आले 6 साठी. आता याच्यामध्ये जर बघलं के साठी 6 गेले, ए एल सी, आता एच भेटले, फक्त राहिलं काय सी. मग आता ह्याच्यातला कुठला कुठला अंक गेलेला आहे, तर सी साठी 4 येतील का, नाही 4 गेलेत ऑलरेडी. 6 झाले, 1 राहील, म्हणजे सी साठी 1 येणार. ओके डन. कळलं पोरो, तुम्हाला सगळ्यात मेन डोकं हेच लावायचं आहे की कुठल्या अक्षरासाठी कुठला अंक येणार आहे. ते हे समजलं की बाकी प्रश्न ओके. मग हे पण ओके आहे, सगळं ओके आहे. ठीक आहे, प्रश्न सोडवायचा बाकी आहे. तर टी ए एल के तयार करायचं आहे आता टॉक. इथे लिहितो मी टी ए एल के. टी साठी बघा तिथं काय आहे, तर टी साठी 7 आहेत, ए साठी 3 आहे, एल आणि के साठी बघा, एल साठी 4, के साठी 6, 4 6, तर 73 86 बघा पर्यायामध्ये कुठे दिसते का तुम्हाला, पर्यायामध्ये 73 46 सॉरी 73 46 कुठंच नाही. मग या 4 अंकांपासून तयार होणारा अक्षर म्हणजे तुम्हाला कुठे भेटते का, म्हणजे 7 3 4 6. ठीक आहे, 7 3 4 च्या मध्ये 6 नाही तर 7 3 4 6. ठीक आहे, अंक अक्षर मागे पुढे असू शकतात, त्यामध्ये काही कन्फ्युजन नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येणार आहे. बुक समोर घेऊन बसा, बुक मध्ये बघा कशा प्रकारे सोडवलंय, ऑप्शन बी बघत चला. आता राहिला कॅच, हा 39वा. तर सी साठी बघा आपण बघूया इथं काय आहे. सी साठी घेणार आपण 1, इथे घेतला मी समजा 1, ए साठी 3, टी साठी 7, सी साठी परत 1 आणि एच साठी 9.
म्हणजे 13,719 आहे का पर्यायामध्ये? नाही. मग ह्याच अंकांपासून मागे पुढे बघा तयार करून 13719 ठीक आहे. 13719 इथं आहे, 13719 इथं पण आहे, प्रत्येक ठिकाणी आहे 13719 ठीक आहे. इथं 9 हे तर कटलं, 1 आहे, 3 आहे, 7 आहे, 9 पण आहे. काय येईल याचं थोडस मिसमॅच झाल्यासारखं दिसतंय. ठीक आहे. या 39 क्वेश्चनला ऑप्शन मध्ये ठेवा. याला आपण बघूया परत, किंवा एक मिनिट बघून घेऊया नेमकं आहे काय. हा, तर बरोबर आहे. याचा पर्याय क्रमांक 1 हे आन्सर येतं. ठीक आहे. 1 हे आन्सर काय येतं, कारण का आपल्याला बघा याच्यामध्ये इथं इथं एक आलाय, इथे एक आलाय, म्हणजे डबल 1 आला पाहिजे. डबल 1 फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. आता इथं जरी डबल 1 आलेला असेल तर इथं 9 नाही, म्हणून हा कटला. याच्यामध्ये डबल 1 नाही, याच्यामध्ये डबल 1 नाही, म्हणून हा कटला. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 राहिला. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आता आपण. प्रश्न क्रमांक 40. ठीक आहे भाई, देख लेते इस बार. NOTA नोटा मिंट पॅन काहीतरी दिले अक्षर, तर या अक्षरासाठी अंक आपल्याला शोधायचे आहेत. तर बघा या ठिकाणी काय येते तर एकदा बघून घेऊ आपण. हा, तर NOTA. आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर इथं N आहे, इथं पण N आहे. सेम सेम बघा याच्यामध्ये काय दिसतं, इथं 4 आहे, इथं 4 आहे. N साठी 4 लिहून टाकतो आपण, N साठी 4. त्यानंतर इथं T आहे, इथं T आहे. N साठी 4च येईल का? इथं 4 आहे, बरोबर. N साठी 4 येतील, N साठी 4 येतील. त्यानंतर T साठी काय 1 घेऊ आपण, T साठी 1 घेऊयात, T साठी 1 घेतला. त्यानंतर जर बघितलं आपण O आणि T, तर इथं O आहे. ठीक आहे. त्यानंतर 1 आहे. O साठी बघा इथं आणि इथं या दोन जर अंकामध्ये विचार केला तर इथं O आहे, इथं O आहे. सारखा अंक कुठे आहे तर बघा 3 आणि 9 मध्ये 3 इथं आहे, 3 इथं आहे, 9 तर नाही इथं, म्हणून 3 घेऊ शकतो आपण. O साठी 3 घेतले. ठीक आहे. O साठी 3 घेतले. आता NOT, N साठी भेटला, O साठी, T साठी, मग राहिला फक्त एकच अंक. तो म्हणजे काय, तो म्हणजे 9. आणि 9 हा अंक आपण घेऊ शकतो A साठी. मग A साठी आला 9. इथं आहे का 9, इथं पण आहे 9, A साठी 9. मग राहिलं P साठी काय 8. या पूर्ण कंप्लीट झाला. P साठी 8 भेटले आपल्याला, P साठी 8. अजून P कुठं आहे का, नाही. आपल्याला अजून काय काय भेटलेलं आहे, आता N आणि T भेटलेला आहे, O आणि N भेटलेला आहे. आता इथं I आहे बघा, इथं पण I आहे. याच्यामध्ये सारखं काय असणार आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये, तर 2 आणि 6 मध्ये 2 2 सारखं आहे. हा 2 इथं आहे, इथं पण 2 आहे. I साठी 2 घेऊ शकतो आपण. इथं लिहितो वाटलं तर I साठी 2. मग I साठी जर 2 घेतला तर तर L साठी 5 राहणार. ठीक आहे. इथं I साठी जर 2 घेतला तर L साठी काय राहतील, मग इथं L साठी 5 राहील. इथं लिहू आपण L साठी 5. आणि मग इथं 4 2 आणि 1 घेतलेला आहे, तर राहील फक्त M, आणि M साठी काय 6 येतील. M साठी 6. हे पण क्लिअर झालेलं आहे, प्रत्येक अक्षर क्लिअर झालेलं आहे इथं. ठीक आहे. तर आता बघा सगळ्यात मोठ्यात मोठा अंक 9 होता, तर 1 भेटले का आपल्याला बघा, 1 2 3 4 5 6 7 कशासाठी आलेला नाही, तर 7 आहे का कुठेसाठी, नाही. डायरेक्ट 8 आणि 9 घेतलेला आहे. 7 अक्षर कशासाठीच आलेलं नाही, इथं कुठंच 7 आहेत का, कुठंच नाही. ठीक आहे. ओके, आपलं डन आहे. चला मग PLINT यासाठी तयार करायचं आहे बघा. P साठी काय घेणार मग तुम्ही, P साठी 8, L साठी घेणार आहात तुम्ही 5, I साठी घेणार आहात 2, N साठी घेणार आहात 4, T साठी घेणार आहात 1. म्हणजे हे अंक कुठे दिसतात बघा, 85 241 नाही का, 85 241 ऑप्शन क्रमांक 4. म्हणजे 40व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आलं. आता 41वा प्रश्न LAMP लॅम्प साठी बघायचंय. L साठी आपल्याला शोधायचंय तुम्हाला. L साठी असणार आहे 5, A साठी असणार आहे 9, M साठी 6 आणि P साठी शेवटी असणार आहे 8. 59 68 कुठं आहे, 59 68 पर्याय क्रमांक 1. नंतर OMNI ओमनी. ठीक आहे. O साठी बघा 3 येतील, M साठी पहा 6 येतील, N साठी 4 येतील आणि I साठी 2 येतील. 36 42 पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे प्रश्न 39 40 41 इथपर्यंत आपण सोडवले, 42 पर्यंत सॉरी. आता प्रश्न 43 44 45 यासाठी काय ते बी बघून टाकू आपण, वेळ न लावता. व्हिडिओ लेक्चर्स आपलं लांब नाही झालं पाहिजे. तर हा RIM रिम मॉल या शब्दामध्ये बघलं तर इथं M आहे, इथं पण M आहे.
त्या अगोदर बघा डबल एल आहे, मग डबल अंक जो झालाय तो 7 आणि 7, एल साठी आपण घेतले समजा 7, आणि मग 5 आणि 4 मध्ये 5 इथे आहे इथे आहे, म्हणजेच पुन्हा नंतर काय येणार एम साठी 5, एम साठी 5. आता एम साठी गेलं, आता इथे ए राहिला म्हणजे ए साठी येणार 4. हा पूर्ण एकदम क्लिअर झाला. ठीक आहे, याच्यात काही कन्फ्युजन नाही. आता आपल्याला माहिती आहे एल साठी काय गेलेलं आहे, एल साठी 7, इथं एल आहे 7 गेले, एम आहे इथं एम साठी 5 गेले, इथं एम आहे यासाठी 5 गेले. आता इथं डबल झालेला आहे ओ आणि ओ, तर ओ साठी काय येणार बघा, इथं डबल अंक 3 आणि 3 झालाय, तर ओ साठी घेतले आपण 3. राहिले काय फक्त बी, मग बी साठी येणार 8, बी साठी 8. इथं ओ साठी काय येणार, ओ साठी आपण घेतले इथं 3, इथले 3 क्लिअर झाले. त्यानंतर हे पण क्लिअर आहे एकदम ओके, यासाठी आपलं झालेलं आहे. आता एम ओ झालं. आता इथं पण लक्षात घ्या आर साठी बघायचं आता आपल्याला, या दोन साधे, इथं पण आर आहे इथं पण आर आहे. आर साठी बघायचं सेम सेम आपल्याला असलेलं अक्षर. ठीक आहे, आर साठी पण पाहू शकतो आपण, ई साठी पण पाहू शकतो. यू साठी बघा, यू जर बघितला, हा यू फक्त इथंच आहे, दुसरीकडे कुठंच नाही. याच्यामध्ये असा कुठला अंक आहे जो दुसरीकडे कुठंच नाही, 1. ठीक आहे, यू साठी 1, यू साठी आपण 1 घेतला म्हणजे आर यू झालेला आहे, एल पण झालेला आहे. एल साठी काय केलं आपण 7 काढले, आर यू एल झालं, म्हणजे याच्यातला 1 गेला 7 गेला, आणि दुसरा अंक म्हणजे 2 पण गेला. 2 कशासाठी घेतलेला आहे का, 2 कशासाठीच घेतलेला नाही. 1 दुसरीकडे कुठं झालेला आहे का, नाही. ठीक आहे, म्हणजे 1 घेतला जर यू साठी, तर 6 येतील कशासाठी मग ई साठी. मग इथं पण ई आहे इथं पण ई आहे, मग ई साठी येणार 6. एकदम ओके. ठीक आहे, क्लिअर. ओके बच्चो, चला चला एकदम क्लिअर आहे, काही कन्फ्युजन नाही. मोर साठी ह्यासाठी सुद्धा एकदम क्लिअर झालेला आहे. मग आता एम ए आय एल मेल यासाठी आपल्याला सांगायचं आहे काय येणार आहे. तर एम साठी बघा यामध्ये 5 येतील, त्यानंतर ए साठी 4, आय साठी, आय कुठं होतं का रे, आय सॉरी एल आहे का, हे एल आहे, एल एम ए आय एल, पण याच्यामध्ये कुठं आय नव्हतंच, तर आय दिलं कुठून आपल्याला. एम ए डबल एल, मॉल आहे, रूल आहे, मोर आहे, बूम आहे, इथं आय नाहीच, तर आय साठी कसं काय दिलंय, हा एल असेल का, हे बहुतेक हा डबल एल असेल. हा लक्षात घ्या पोरं, हा डबल एल असेल. बघू आपण काय येईल. तर 5 4 समजा, ह्याला जर आपण 7 7 असं जर समजलं तर आपलं आन्सर येईल का. आय तर आपल्याला नाही माहित, आय नाही याच्यामध्ये. 7 आणि एल साठी परत 7, तर 54 77 आहे का कुठं, 54 97 आहे, 53 87 आहे, 9 अक्षर कुठंच नाहीये. याच्यामध्ये बघितलं तर आय आहे, सॉरी इथं आय जो आहे हा एकटाच आहे आहे रिम शब्दामध्ये, आणि आय साठी आपण 9 घेऊ शकतो. वरचं राहिलं होतं ना आपलं आय साठी 9, बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे इथं 7च्या ऐवजी काय येणार 9 येतील, म्हणजे 54 97 म्हणजे पर्याय क्रमांक 2 येईल याचं. आय साठी घेतलं, आर साठी पण ऑलरेडी घेतलेलं आहे आपण. आर साठी काय घेतलेलं आहे आपण, एबीसीडी मध्ये आर बघा कुठं आहे, आर साठी घेतलेलं आहे का नाही रे, नाही. म्हणजे 5 घेतलेला आहे, 6 पण घेतलेला आहे, 9 पण घेतलेला आहे. 6 घेतले का कुठं, 6 ई साठी 6 घेतले, पण ई तर नाहीच ना, त्यामुळे ई येणार नाही. म्हणजे आपलं काहीतरी कन्फ्युजन झालेलं आहे या प्रश्नामध्ये. एक वर्षाला क्लिअर करू आपण. ठीक आहे, क्लिअर आहे, काही अडचण नाही. इथं आर साठी 6 यायला पाहिजे, ई साठी नाही, तर इथं आर साठी 6 येतील. ओके, आपण वरचा शब्द त्याला आपण काय केलं तर समजा सोडून दिलं तर, मग ई साठी काय येणार, ई साठी 2 येतील. बरोबर आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, ई आहे, इथं ई आहे, इथं 2 आहे. ठीक आहे, बरोबर, एकदम क्लिअर आहे. हा, तर या 43 प्रश्नाचं ऑप्शन नंबर 2 असेल. ठीक आहे, आता प्रश्न 44 बघू आपण, बीई एम. तर बी साठी बघा काय दिले आपल्याकडे, बी साठी 8, त्यानंतर ई साठी जर बघितलं तर ई साठी काय येणार, तुम्ही 2 घेणार. ए साठी बघा, ए साठी काय घेतलेलं आहे आपण 4 घेतलेले आहेत, आणि एम साठी बघा, एम साठी 5, म्हणजे 82 आणि 45. ठीक आहे, 82 45 पर्याय क्रमांक 3. त्यानंतर मोरल या शब्दासाठी बघायचंय, तर एम साठी काय घेणार मग आपण, एम साठी घेणार आपण 5, ओ साठी घेणार आहोत आपण 3, आर साठी घेणार आहोत 6, ए साठी 1 इधर गया 4, आणि एल साठी घेणार आपण 7, म्हणजे 53 647 कुठं आहे, 53 647 पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, ओके. चला टेन्शन नका घेऊ, कधी कधी ना एखादा शब्द राहतो मी स्टँडिंग करून, तो हा शेवटचा तसाच राहिला होता. ठीक आहे, 45 पर्यंत आलो. पुढचे प्रश्न बघू आता आपण. प्रश्न
46, 47, 48 हे प्रश्न बघूयात एकदा. 46, 47, ठीक आहे. चला या प्रश्नाकडे येऊया आता. काय सांगलं याला बघू आपण. RULE रूल हा शब्द आहे, दिसते का, मी असं होतो रूल आणि एरिया यामध्ये बघितलं आपण तर प्रत्येक ठिकाणी इथं R आहे, इथं पण R आहे आणि इथं पण R आहे. तर या तिन्ही अंकामध्ये असणारा सेम असा एखादा अंक काय आहे काय आहे काय आहे. जर R मध्ये जर बघितलं आपण 4, 5, 6, 8 इथं पण 8 आहे, 4 आहे पण इथं 4 नाही. म्हणजे या ठिकाणी 8 आहे 8 आहे 8 आहे. तर R साठी आपण 8 घेऊ शकतो. R साठी 8 घेतले. त्यानंतर जर E साठी जर बघितलं आपण तर आता E साठी जर बघितलं आपण इथं E आहे इथं E आहे. या दोघांचा विचार करा आता. या दोघांमध्ये तर 4, 5, 6, 8 आणि इथं 4 आहे 4 आहे 1 1 आहे. तर 4 आहे 4 आहे. E आणि दोघांमध्येच आहे. मग E साठी काय घेणार, E घेणार 4. R आणि E झालं. त्यानंतर आता याच्यामध्ये R आणि E हे दोन झालेले आहेत. आता इथं डबल ए झालं बघा, इथं पण E आहे इथं पण E आहे. तर डबल याच्यामध्ये झालेला अंक काय आहे, 1 आहे. तर यासाठी आपण 1 घेऊ शकतो ए साठी. आणि ए अजून कुठं आहे, इथं आहे. ए साठी 1 घेतला आपण, ठीक आहे. आता इथं राहिलं काय, फक्त L साठी बघू आपण. L हा फक्त इथं आणि इथं आहे. याच्यामध्ये जर बघितलं या दोघांमध्ये सारखा असणारा अंक काय आहे, तर ते म्हणजे 3, 6, 2 मध्ये 6 आणि 6 हा डबल झाला अंक आहे. L साठी 6 येणार, L साठी 6. L साठी जर 6 गेला इथं, L साठी 6 गेला तर U साठी काय राहणार, मग U साठी 5 राहील. ठीक आहे. तर U साठी इथं 5 राहतील. U साठी 5. हे पूर्ण क्लिअर झालं. रूल शब्द आपल्याला मिळाला. ठीक आहे, हा इकडचा मिळालेला आहे. रूल शब्द पूर्ण मिळाला. यामध्ये हे सुद्धा पूर्ण मिळालेलं आहे. हे पूर्ण झालं. आता यासाठी आपल्याला टी काढला होता का, पण नाही. U आणि R समजलेला होता, O नाही समजलेला. A आणि L समजलेला आहे, K नाही समजला. आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर विद्यार्थी मित्र नीट लक्ष दिलं तर इथं T आणि T आहे. तर इथं 6 आणि 1 तर मिटलेला आहे बघा. 6 आणि 1 गेला, इथं 5 पण गेला आहे. तर इथं राहतंय काय, इथं 8 पण गेला आहे. 29 मध्ये म्हणजे 2 आणि 9 3 आणि 2 यामध्ये 2 2 सेम आहे. इथं 2 आहे इथं पण 2 आहे. मग टी साठी काय जाणार, टी साठी 2 जातील. मग टी साठी 2 गेले तर आता के साठी इथं 3 येतील, के साठी येतील 3. हा पूर्ण अंक ह्या पूर्ण अक्षरासाठी आपल्याला मिळाला. आता इथं ओ साठी काय राहील, मग ओ साठी 9 राहतील, ओ साठी 9. आता अशा प्रकारे हा सुद्धा आपल्याला इथं पूर्ण मिळालेला आहे. मग यावरून तुम्हाला तयार करून सांगायचं की अल्ट्रासाठी काय येईल. तर यू साठी आपण घेऊयात 5, एल साठी घेऊया नंतर 6, टी साठी घेणार आहोत तुम्ही 2, आर साठी घेणार आहात 8 आणि ए साठी घेणार 1. म्हणजे 56 281 कुठं आहे बघा. 56 281 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 46 चं उत्तर पर्याय क्रमांक 2 सॉरी 3. नंतर प्रश्न 47 चं बघा, EURO. तर ई नंतर यू नंतर आर आणि नंतर ओ. तर 45 89 कुठं आहे पहा, 45 89 ओ साठी आपल्याकडे 45 89 कुठंच नाहीये. मग आपल्याला मागं पुढं अक्षर करून ते तयार करावं लागतील. म्हणजेच काय, तर 4 5 8 9 इथं 4 5 8 आणि 9 आहे. तर ठीक आहे, इथं 9 नाही म्हणून हा कटला, इथं पण 9 नाही इथं पण 9 नाही. ठीक आहे, तर हे पर्याय क्रमांक 3 येणार 47 चं. आता तालुका हा शब्दासाठी काढायचा आपल्याला. इथं लिहितो मी TALUKA. ठीक आहे, तालुका. तर टी साठी काय घेणार आहात तुम्ही बघा, टी साठी 2, ए साठी 1, एल साठी 6, यू साठी 5, के साठी 3, ए साठी परत 1. म्हणजे 21 65 31 कुठं आहे, 21 65 31 कुठंच नाही. मग मागं पुढं तुम्हाला अंक घ्यावे लागतील. म्हणजेच काय, 2 1 6 5 3 1. तर इथं 2 1 6 5 3 1 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 येईल. अशा प्रकारे हा जो सांकेतिक भाषा होता, सांकेतिक अंक यामधला जे पूर्ण प्रश्न 48 होते ते पूर्ण प्रश्न 48 पर्यंत आपण सोडवलेत विद्यार्थी मित्र. याच्यानंतर तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ लेक्चर्स पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये टाका आणि तुम्हाला त्यावरती टॉपिकवरती आपण व्हिडिओ लेक्चर्स लवकरात आणण्याचा प्रयत्न करूया. इथं आपण थांबू विद्यार्थी मित्र. धन्यवाद. जय हिंद.